किरण. ए बायको, आलात का डुलतच म्हणतच येतात लेझिम खेळत येतात म्हणून. आणि तूच म्हणले ना काय म्हणले मी, काय म्हणले? दररोज पिऊन या म्हणून म्हणले ना, नाही म्हणले का तू? मी म्हणले कवा म्हणले मी? पाण्याला जातो ना म्हणले का मला? जरा डोकं ठिकाणा ठेवत जा आणि कान उघडे ठेवून ऐकत जा. मी काय म्हणले तर मी म्हणलं मी चालले पाण्याला, घर उघडे, घरात कुत्र शिरल, दार लावून या का दारू लावून या म्हणले मी. तरी मी विचार करायलो. हजारदा सांगायले तुम्हाला दारू सोडा, दारू सोडा, दारू सोडा म्हणून. तू उलट डोस काय? काय उलटा डोस का? इथं दारूलाच पैसे नाही आणि सोडा कोणाच्या बापाचा आणू? ते सोडा म्हणत नाही हो, मग दारू प्यायची सोडून द्या म्हणते. पण कमून 25 माणसं मेली ती दारू पिऊन. अक्कल नाही त्यांना. ओली ओली पाणी टाकतात, डबल पाणी टाकावं लागतंय. मी किती दिवसापासून प्यालो, एकदा तरी मेलो का मी? अहो पाणी कमी जास्त टाकल्यानं काही फरक पडत नाही. ती दारूच अशी विषारी असती म्हणून 25 माणसं मेलेत म्हणून सांगायले ना. कोणा एवढ्यानं सांगितलं तुला? कोण्या येड्यानं नाही सांगितलं. कालचा पेपर वाचून बघा, पेपरात छापून आले काय म्हणून? दारू पिऊन 25 माणसं मेलेत म्हणून. उद्यापासून बंद. खरंच ना? दारू बंद? नाही, पेपर बंद. काय कामाचं असलं काय बी छापून लिहून आलं, कशाला मरायला घ्यायचं का पेपर? काय माझ्या बापाला बुद्धी सुचली आणि याच्या गळ्यात बांधलं, नाहीतर याला कोणी देईना गेलं पोरगी. कोणी? मला हो हो तुम्हालाच. मुकी बस. ह्या हिरोला कोणी देत नाही. हा हा बघितलं का हिरो? अहो तुम्ही नुसते हिरोच नाहीत, हिरो हंडा आहेत, हिरो हंडा. आणि थोबाड वासून म्हणाले पुन्हा कोणी देत नाही म्हणून. कोणी देत नव्हतं, उगा गपची बसा. तुला काय ढेकळं माहितीये का? 5 बाया माझ्या मागे फिरायल्यात आज बी पैसे घेऊन. काय? दादा माझ्या संग लग्न करा, किती बी पैसे जाऊ द्या, माझ्या संग लग्न करा म्हणून. दादा बी म्हणायल्यात आणि लग्न बी करू द्या म्हणायल्यात का? तुला काही कळतं का अवघड? असे अवघड काम दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागतंय. वा रे वा, दादा आणि तुमच्या त्या बहिणी बरे आहेत हो, बरे आहेत. उद्यापासून तू शेजाऱ्याकडेच बघत बस. अहो तसं नाही म्हणत मी. मग ते आपल्या शेजारचे जाधव साहेब आणि त्यांची बायकी कस्तुराबाई बघा कसे सोन्यासारखा संसार करतात तर. आणि आपण काय लोकांना वणी करायलात का? अहो तसं म्हणी ना व. मग ते जाधव साहेब आणि ती कस्तुरबाई कसं ठेवते हे बघा म्हणते. काय काय काय? जाधव साहेब त्या कस्तुरीला कसं ठेवतंय हे बघा म्हणते मी. आणि मी का तुला सोडून द्यायलो का? ठेवूनच घेतला की? तसं म्हणी ना व. आणि मग त्यांच्या घरात कशी शांती नांदते हे बघा म्हणते. ए थुतरे, त्या शांतीचं नाव माया पुढं काढायचं नाही हा. 15 दिवस लोणीत आणि 15 दिवस गोव्याला जाते ती. काय शांतीचं नाव घ्यायलेस? अहो ती शांती नाही म्हणत तुम्हाला, ती इथून जाऊन तिची शांती दिसली नजरा पुढं. मग शांतता म्हणायले मी, शांतता. मी काय नाचायलो का? नाचायलो का? थुतर वासून जाधव साहेबांना काय दिवा लावला का? काय दिवा लावला? अहो महिन्याला पगार झाली की नवी साडी आणतो. 3 दिवस झालं उचक ना तू. ओ आणताय म्हणून सांगते. होय. हा काय? आणि मी नाही का आणली का तुला साडी? कवा आणली? ध्यान कर. तुम्ही ध्यान करा कवा आणली तर. लंडी करू नकोस हं? ध्यान कर, नीट ध्यान कर. तुम्ही ध्यान करा, तुमच्या लक्षात आहे का बघा कवा आणली तर. ध्यान कर, एकदा ध्यान तर कर. ओ तुम्हीच करा ध्यान, आणली नाही. सांगू? सांगा बघू. आता यायच्या जानेवारीतल्या संक्रांतीला 3 वर्ष होतात. हाय कायच्या जीवाला लाज? 3 वर्षाला एक साडी आणताय बायकोला. आणि मध्ये का आणणार नव्हतो का मी? मग कुठं बिघडलं? तू माहेरी गेली होतीस. अहो माहेरी गेलती, तुम्हाला सांगून गेलते का साडी आणू नका म्हणून. आणि तू साडीचं माप कुठं होतं? काय? साडीचं माप? हा, साडीचंच माप.
तुमच्या टपऱ्या बापाने घेतलं होतं का साडीचं माप माप झंपराचं असतंय का साडीचं? साडीतलं तुला काय कळतंय का? मला नाही, तुम्हीच कुठं, तुम्हालाच कळतंय साडीतलं. मी कुठं नेसते साडी, तुम्हालाच लय कळतंय. अगं ये येड्या, काही साडीला झंपराचं पीस चिटकून राहते आणि काही साड्याला पदरी नसते आणि काठी नसते. नवऱ्याच्या मनात आलं तर धोतर म्हणून नेसते आणि बायकोच्या मनात आलं तर साडी म्हणून नेसते. धोतर वाचून साडी साडी आणले का म्हणजे लय वाघ मारला का? आवा नुसती साडीच नाही म्हणत, मग 15 दिवसाला सिनेमा बघायला घेऊन जाते कुणाला? कस्तुरीला. बापू 8 दिवसाला हॉटेलमध्ये नेऊन काय बी खाऊ पिऊ घालते. कस्तुरीला? हो हो कस्तुरीलाच. रोज गार्डन मध्ये फिरायला घेऊन जाते. कस्तुरीला? हो हो कस्तुरीलाच. तुम्ही कधीतरी नेता का? आणि मला काही नको वाटते, काय रोज घेऊन फिरू वाटते, पण तिच्या नवऱ्याला कळल्यास मारण ना बाबा. बदो बदो बदो. तिला नाही, मला म्हणते. मला निघलात वर थोबाड करून तिला घेऊन. तुम्ही मला एकच सांगा, दारू सोडणार आहेत का नाही? आता तर कमालच झालं तुई. तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही? आता काय करते बरं तू? तुम्ही दारू सोडली नाही तर मी तुम्हाला सोडून देते. हो दे. एवढं घोटभर दारूसाठी? हो घोटभर दारूसाठी सोडते. असा चांगला देखना नवरा सोडते? हो चांगला, लयच गुण चांगला. आणि होय का, समजा मला सोडून दिली म्हणल्यास तू एकटीच राहशील? एकली कशी राहीन, मी बी दुसरा करते. हा गावकऱ्यानं बघा कशी म्हणाली माझी बायको. आणि मला काय रोग आले का? तुम्ही दारू ढोसायलात, मला माझं ऐकनात म्हणून सोडते मी तुम्हाला. आणि समजा दुसरं केलं आणि ते बी पिऊ लागले तर मग? त्याची बी वरी 6 महिने वाट पाहिन आणि तिसरा करीन. बाबू आणि तेही पिऊ लागलं तर? चौथा करते, चौथा. तुमच्या टकुरा हैवानाचा झेंडाच लावते आता. हा अगं ये येडे भुंगारे, वर्षाला बदलणारा नवरा म्हणजे तुला काय नगरपालिकेचा अध्यक्ष वाटलं काय घोडी घोडी बदलायला? हे कसं बोलायचं सुचतंय? ए कसं सुचतंय हे बोलायचं? मारती का तू? मारते नाही, थोबाड फोडते. हा लोक गोळा करू नको. लोक फक्त कार्यक्रम बघायला आलेले आहेत, आपला तमाशा बघायला नाही. हा हे लोक गोळा करू नको. असं झुलत आल्यावर तमाशा दाखविला लोक गोळा होणार नाही तर काय होणार? चोप, आपापल्या घरी सुधरा. चला निघा तर निघा. हो काय नाटक सोंग नाही तर. हा हो ते लोकांना काय म्हणू नका, नाही तर लय खुंदरू खुंदरू मारतील. हा पण मी विल लय डेंजर माणूस आहे. हा हो माहिती, लय डेंजर, लयच डेंजर. आवाज आवाज गिवाज म्हणून मग डोकं उठू नका सांगायले. मारती मारते नाही, थोबाड फोडते मी. मला? हो तुम्हाला सांगायले. मला काय भीती वाटली काय? बापू हा जा म्हणायले गुन्हानं बाहेर. आता तर डोसक्यावरून पाणीच गेला. आता जाईल ना डोसक्यावरून पाणी, थांबायला जागाच कुठं आहे? मला हो हो मला काय भीती वाटली काय? गावकरी थोडं तुम्हीच काहीतरी निर्णय लावा. बघा मग कशी करायला लागली माझी बायको. आता कसं करू सांगा तुम्हीच. उग जा म्हणायले गुन्हानं बाहेर. तुम्ही गुन्हानं बाहेर जा म्हणायले मी. हा खामोश. गुन्हानं जा म्हणायले मी तुम्हाला. तू मारती आता? गुन्हानं जा म्हणायले. हा उग माणसं ऐकून घ्यायलंय कवापासून टरल 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 टरल. तू मेलीस आता. काऊन लपायली आता तू? आवा तुमचं थोबाड फिरलंय. म्या जागा सोडली नाही. मग नाही मी जाग्यावरच आहे म्हणून कामून फिरायली. इकडं थोबाड करा. आता तू नुसतं हातच लावून बघ. आवा जा म्हणायले ना गुन्हानं बाहेर. तुला तुकडे तुकडे करून टाकतो आता. तुम्हाला बाहेर जा म्हणाले मी. हा उग गुन्हानं. इकडे तिकडे नाही, आता तुला मारतोच आता. तुम्हाला जा म्हणायले मी बाहेर. तू मारती का आता? तुम्हाला बाहेर जा म्हणाले मी गुन्हानं. तू हात तर लाव आता. तुम्हाला मी बाहेर जा म्हणाले. हा आता मेलीकडे तू. आता तर तू काहीच खरं नाही. नाही तू नुसतं हातच लावून बघ आता. हो जा म्हणायले गुन्हानं बाहेर. आता नुसतं असं 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 हातच लावून बघतो. जा म्हणायले गुन्हानं बाहेर तुम्हाला. तुला तर आता खतम करून टाकतो बघ. तुम्हाला गुन्हानं जा म्हणायले मी बाहेर. तुकडे तुकडे तू ये. गुन्हानं जा म्हणायले मी. हा आता नुसतं तू हातच लावून बघ. तुम्हाला गुन्हानं जा म्हणायले मी बाहेर. बाई ग तू
तुला लई मारला असतो बे यार, पण हातच पुरत नाही. काय करू आता? आता गुपचूप बसावं लागते. रिकामी नाही मार खायला, स्वतः कष्ट करून जगते आणि तुम्हाला बी जगविते, तेव्हा मारायची हिंमत होते. हा, दुश्मनाला मारल्यासारखं मारले राव. तुम्ही तर दुश्मनच नाही, 7 जन्माचे दुश्मन आहेत. काय कामाचं नाही भांडण. बंद, आजपासून बंद. आता बसलं का टकुऱ्यात? रोज पाय पडून सांगितलं, हात जोडून सांगितलं, नाही आलं ध्यानात. आता गाला पडले आलं का ध्यानात? सुन्न आवाज आले. बंद, आजपासून बंद. पण तू खुश आहेस ना? कोण्या बी बायकोला नवऱ्यानं दारू सोडल्यावर त्याची